उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीसाठी दाखल झालेत। अमित शहांची भेट घेण्यासाठी एकनाथ शिंदे सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेत। अमित शहा आणि शिंदेंसोबत अर्धा तासांपासून चर्चा सुरू आहे। अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये गेल्या 30 मिनिटांपासून चर्चा होते। थोड्याच वेळात अमित शहा मुंबईहून भोपाळला रवाना होणार आहेत। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाडकडून। गिरीश, आपण पाहतोय की आता अर्ध्या तासापासून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यात बैठक सुरू असल्याची माहिती मिळते आणि अत्यंत महत्त्वाची बैठक मानली जाते। गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे की शिवसेना वित्त खात्यावरती नाराज आहे, कारण निधीच वाटप होत नाहीये आणि निधी ज्या पद्धतीनं वाटप व्हायला हवा होता सर्व मंत्र्यांना त्या स्वरूपामध्ये झालेला नाहीये। बहुधा त्यांच्या खात्याच्या सगळ्या फायलींवरती, काही फायलींवरती आणि मंत्र्यांच्या काही फायलींवरती रेड फ्लॅग सुद्धा लावण्यात आल्याची माहिती होती आणि वारंवार याबाबतची तक्रार जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांच्या नेत्यांनी सुद्धा केल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर आताची जी बैठक आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते। वित्त खात्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना अमित शहा जारी करू शकतात अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्धा तासापासून ही बैठक सुरू आहे। आज सकाळपासून बोललं जात होतं की एकनाथ शिंदे यांची काल रात्री भेट झाली नाही, मात्र आज सकाळी अमित शहा यांच्या दिल्ली दौऱ्याच्या पूर्वी भेट होईल। ती भेट आता होते आणि काही अर्ध्या तासापूर्वीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेले आहेत आणि आपल्या ज्या काही भावना आहेत त्या ठिकाणी मांडतील असं सुद्धा बोललं जाते। एकनाथ शिंदे नाराज आहेत असं सुद्धा चर्चा होता, पण ते नाराज नाही आहेत असं सुद्धा बोललं जातंय। महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा ते हाकतायत असं ते वारंवार सांगत आलेले आहेत आणि या विकास कामासाठी कुठेही निधीची कमतरता पडता कामा नये, कारण ते सुद्धा UPAचाच एक भाग आहेत असं सुद्धा सांगण्यात येतं आणि त्यामुळे हा निधी कुठेही कमी पडता कामा नये, समन्वय असला पाहिजे। पालकमंत्री पदाचा जो वाद आहे तो सुद्धा फार काळ जास्त चिघळत राहता कामा नये असं सुद्धा एक मतप्रवाह जो आहे तो शिवसेनेमध्ये आहे। त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांच्या ज्या भावना आहेत त्या अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं ते काम करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि यावर काही ठोस तोडगा निघणार आहे का? आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा अमित शहा येतात तेव्हा त्यांनी एका समन्वयकाची भूमिका निभावलेली आहे, वटवलेली आहे आणि त्यामुळे हा पेच नेमका कशा पद्धतीनं ते सोडवणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। 9:30 वाजता ते निघणार होते, मात्र एकनाथ शिंदे यांची भेट होती आणि त्यामुळेच आता हा दौरा जो आहे तो 10:30 वाजताची वेळ करण्यात आलेली आहे आणि 10:30च्या नंतर आता अमित शहा दिल्लीसाठी रवाना होणार आहे। पण तत्पूर्वीची एकनाथ शिंदे यांच्यासोबतची जी भेट आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि या बैठकीमध्ये नेमक्या काय काय सूचना त्यांना दिल्या जातील हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आगामी स्थानिक निवडणुका आहे, त्यासोबतच महानगरपालिकेच्या निवडणुका आहे आणि महायुती म्हणून परफॉर्मन्स चांगला असला पाहिजे यासाठी कामं, विकास कामं होणं अत्यंत महत्त्वाची आहेत आणि त्या अनुषंगाने नेमकी आता भूमिका काय असणार आहे, काय काय सल्ले दिले जातील किंवा यातून काही तोडगा काढला जाईल का, जेणेकरून तिन्ही नेत्यांमध्ये महायुतीमध्ये व्यवस्थित समन्वय राहील आणि व्यवस्थित सरकार चालेल, या अनुषंगाने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। सौरभ, गिरीश, धन्यवाद या माहितीसाठी।